काँग्रेसचे निष्ठावंत नेते व स्वर्गीय पी.एन. पाटील यांच्या 72व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी आज काँग्रेस कमिटीमध्ये अभिवादन सभा संपन्न झाली। यावेळी पी.एन. पाटील यांच्या आठवणींना उजाळा देताना आमदार सतेज पाटील म्हणाले, पी.एन. साहेबांच्या जाण्याने कोल्हापूरची हानी झाली आहे। पी.एन. पाटील म्हणजे राजकारण्यांच्या पलीकडे जाऊन मैत्री जपणारे नेतृत्व होते। त्यांची काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून देशात ओळख, त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे। शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले। ते स्पष्ट वक्ते नेते होते। विधानसभेत जरी हार झाली असेल तर पुन्हा एकदा उभारी घेण्याचं काम या जयंतीनिमित्ताने करूया असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं। तर खासदार शाहू महाराज यांनी पी.एन. पाटील यांनी एकनिष्ठपणा काय हे दाखवलं आहे। इंडिया आघाडीसाठी त्यांनी चांगलं काम केलं आहे। भारतातली राजकीय लोकांनी त्यांचा आदर्श घ्यावा असं व्यक्तिमत्व ते होतं। त्यांच्यामुळे 75,000ची लीड मला मिळाली। पी.एन. पाटील यांचा विचार पुढे न्यावा असे आवाहन करत त्यांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला। दरम्यान या कार्यक्रम प्रसंगी इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली। यावेळी माजी आमदार के.पी. पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गट जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील, कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे, डी.जी. भास्कर, मालोजीराजे छत्रपती, संजयबाबा घाटगे, राहुल देसाई यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व स्वर्गीय पी.एन. पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचा आभार गोकुळ संचालक बाळासाहेब खाडे यांनी मानले। पी.एन. पाटील साहेब हे या जिल्हा काँग्रेसचे एक आधारस्तंभ होते आणि महाराष्ट्रातले एक दिग्गज नेते होते। आज ते गेल्यानंतर आज त्यांची जयंती आहे। त्या निमित्तानं आम्ही काँग्रेसचे सर्व लोक एकत्रित येऊन त्यांच्या स्मृतीला उजाळा देणं आणि काँग्रेसमध्ये एकनिष्ठता काय असते हे ज्यांनी एक आदर्श दिला त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम या माध्यमातून आम्ही करणार आहोत। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।